नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा कायदा पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे मोक्का. मोक्का म्हणजेच काय? द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999. 1999चा कायदा असल्यामुळे त्याचं नाव मोक्का ॲक्ट 1999 म्हणूयात किंवा द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट 1999 म्हणूयात. आता मोक्का हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल. मोक्का म्हणजे काय मित्रांनो? की समजा आता पाठीमागे एक गाजलेलं प्रकरण होतं पुण्यामध्ये, जे काय ड्रग्स रॅकेट पकडलं गेलं होतं पुणे पोलिसांकडून, ललित पाटील ड्रग्स प्रकरण. त्यांचे पहिले खूप गुन्हे काही होते आणि पाठीमागच्या 10 वर्षापासूनच्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड लक्षात घेता पुणे पोलीस त्यांच्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत आहे, अशी आपण बातमी न्यूजपेपरला वाचली असेल किंवा टी व्हीलाही पाहिली असेल. आणि त्यावेळेस लक्षात आलं असेल तुमच्या की नेमकं मोक्का म्हणजे काय किंवा मोक्का ही जो कायदा आहे याची गरज का पडली. मित्रांनो, हा कायदा फक्त महाराष्ट्रापुरताच आहे, परंतु अशा स्वरूपाचा सुद्धा कायदा महाराष्ट्राने अंमलात आणण्यापूर्वी दिल्ली सरकारने सुद्धा, म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा तो आणला गेलेला होता. जसं की त्यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांना आरोपी बनवले गेले होतं. परंतु महाराष्ट्राचा विचार करता तुम्हाला माहिती आहे की फौजदारी कायदे हे समवर्ती सूचीतील विषय आहेत आणि समवर्ती सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार जसा केंद्र सरकारला आहे तसा राज्य सरकारला सुद्धा देखील आहे. आणि राज्य सरकारने असाच हा कायदा टाडाच्या धर्तीवर, म्हणजे टाडा कायदा जो होता, जो दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करत होता, त्या टाडाच्या धर्तीवर काय केलं की एक मोक्का म्हणून कायदा अस्तित्वात आणला 1999ला. आणि याची अंमलबजावणी खरं तर 24 फेब्रुवारी, लक्षात घ्या, 24 फेब्रुवारी 1999ला ह्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी 1999ला झाली. परंतु राष्ट्रपतीची मंजुरी मात्र कधी झाली असेल तर तुम्ही म्हणाल तारखा उलट्या का, मी त्याचं स्पष्टीकरण देईन. राष्ट्रपतींकडून मंजुरी आली 23 एप्रिल, लक्षात घ्या, 23 एप्रिल 1999ला. कारण समवर्ती सूचीतील कायदा असेल तर आपल्याला माहिती आहे, जसं की मुंबई पोलीस अधिनियम, जो की आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणून ओळखला जातो, त्यालाही मंजुरी राष्ट्रपतींनी दिलेली आहे. 23 एप्रिल 1999ला काय केलं की राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि गॅजेटमध्ये कधी प्रसिद्ध झाला महाराष्ट्राच्या, तर 24 एप्रिल 1999ला प्रसिद्ध झालं. आता तुम्ही म्हणाल सर, आणि इथं मात्र लागू तर तुम्ही 24 फेब्रुवारी 1999 सांगितले, असं उलटं का? कारण असं होतं की ऑर्डिनन्स, अध्यादेश जो असतो तो अध्यादेश काढता येतो आणि नंतर आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त 6 महिने 6 आठवड्याच्या कालावधीच्या आत, म्हणजे जर अधिवेशन अंमलात नसेल तर 6 महिने 6 आठवडे जास्तीत जास्त, म्हणजे अधिवेशन अंमलात असेल तर 6 आठवड्याच्या आत कायदा पारित करावा लागत असतो गव्हर्नमेंटला. आणि ज्यावेळेस ऑर्डिनन्स काढला त्याच वेळेस 24 फेब्रुवारी 1999ला तो लागू झाला होता अध्यादेश मोक्काचा, आणि अंमलबजावणी तेव्हाच लागू झाले होते. आणि तो अध्यादेश जेव्हा वेळेस कायद्यात रूपांतर होतो, आणि तो कायद्यात रूपांतर कधी झाला, जेव्हा राष्ट्रपतींनी सही केली 23 एप्रिल 1999ला, आणि मंजुरी आपलं राजपत्रात गॅजेटमध्ये कधी प्रसिद्ध झालं महाराष्ट्राच्या 24 एप्रिल 1999ला. परंतु अंमलबजावणी डेट विचारली गेली तर 24 फेब्रुवारी 1999च मेन्शन करायचे. आता मित्रांनो, हे झालं मोक्काचे पार्श्वभूमी. पण त्याची गरज का पडली ते महत्त्वाचं आहे. गरज का पडली म्हणजे मोक्काची मी तुम्हाला सांगितले अंमलबजावणी कधी झाली किंवा कायदा अस्तित्वात आणला, गरज त्याची का पडली तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. 1990चं दशक, ज्याच्यावर अनेक काही बॉलिवूड चित्रपट आपण पाहिले असेल, जसं की एन्काउंटर स्पेशलिस्टच्या संबंधित आपण पाहत गेलो असून तर अनेक काही टोळ्या सक्रिय होत्या मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये टोळ्या सक्रिय असताना ही टोळी त्या टोळीचे माणसं मारेन, ती टोळी ह्या टोळीचे माणसं मारेन, किंवा टोळींच्या वतीने बिझनेसमॅन लोकांना किंवा उद्योजक लोकांना, सिनेसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक यांना खंडणी मागितली जायची आणि दुसऱ्या टोळीपासून संरक्षण करू असं म्हणून त्यांच्याकडून संरक्षण खंडणी स्वरूपात पैसे घ्यायचे की तुमची सिक्युरिटी आम्ही घेतो, तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. अशा प्रकारे दुसरी टोळी काय करायची, उद्योजकांकडून, सिनेसृष्टी अभिनेता नेत्यांकडून पैसे घ्यायचे ॲज अ सिक्युरिटीच्या नावाखाली. आणि म्हणजे ती एक प्रकारची खंडणीच होती. शिवाय सुपारीही घ्यायच्या, सुपारी घेऊन तर दुसऱ्याचे माणसं मारायचे. मग हे सुपारी किलर असतील किंवा खंडणीवाले असतील किंवा ड्रग्सचे जे रॅकेट असतील, ड्रग्स जे काही सप्लाय केले जायचे तरुणांना वगैरे, त्या काही सक्रिय टोळ्या असतील, यांच्यावर कुठंतरी नियंत्रण आणणं खूप गरजेचं होतं. सोबतच त्यामुळे काय झालं होतं, ह्या टोळ्यामुळे एक दहशत निर्माण झाली होती. मुंबई असेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये काही भागात त्या प्रकारे दहशत निर्माण झाली होती. यांच्यासाठी हे कायदे पुरे CRPC IPC कायदे पुरेसे नव्हते का? CRPC नुसार कारवाई करता येत नव्हती का? महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करता येत नव्हती का? मित्रांनो,
महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपाराचे हे प्रोव्हिजन आहेत, कलम 55, 56, 57 आपण पाहिलेलं आहे. तडीपारही करता येत होती. CRPCच्या प्रकरण 11 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करता येत होती, किंवा प्रकरण 8 नुसार CRPCचं जे आपण पाहिलं चॅप्टर केसेस संबंधित तशाही प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांना करता येत होत्या. सोबत तडीपाराची अंमलबजावणी करता येत होती. मग प्रतिबंधात्मक कारवाई करून, तडीपाराची कारवाई करूनही हे गुन्हेगार सुधरत नव्हते आणि हे गुन्हेगारांची दहशत इतकी वाढत चालली होती की पोलीस दलावरील सुद्धा विश्वास एक प्रकारे सामान्य जनतेचा उडू शकतो आणि ह्या सामान्य जनतेची सुरक्षा किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकत असे. यामुळे पोलिसांना कुठंतरी एक कडक कारवाईची आवश्यकता वाटू लागली. त्या हिशोबाने महाराष्ट्र सरकारने 1999ला टाडाच्या सारखा एक कायदा किंवा टाडाच्या धर्तीवर कायद्याची निर्मिती केली. त्याचं नाव आहे मोक्का. म्हणजे काय होईल की पोलीस सर्वप्रथम हे प्रतिबंधात्मक कारवाई CRPC अनुषंगाने किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या अनुषंगाने तडीपाराची कारवाई करून पाहतील. तरीही हे गुन्हेगार संघटित असल्यामुळे यांची जे काय बेकायदेशीर कृत्य करण्याचं चालूच राहत असायचं आणि यामुळे काय व्हायचं, सामान्य जनता किंवा कायदा सुव्यवस्था विस्कळीत राहायची. मग महाराष्ट्र सरकार काय करेल की हा मोक्का कायद्याची निर्मिती केल्यानंतर असे जे काय गेल्या 10 वर्षापासून त्या संघटनेतील एखादा व्यक्ती किंवा संघटनेतील काही सदस्य गेल्या 10 वर्षापासून 3 वर्षाच्या पुढील दखलपात्र अपराध करत आहेत आणि त्यांच्यावर गेल्या 10 वर्षात किमान 2 आरोपपत्र सक्षम न्यायालयात दाखल झालेले आहेत. ह्या बेसवर शेवटचा गुन्हा नोंदवल्यानंतर काय करू शकतं, मोक्क्याची कारवाई करू शकतं, त्यांच्यावर मोक्का लावू शकतो. आपण नेहमी ऐकतो मोक्का लावला गेला, मोक्काची कारवाई करू शकतो. मोक्काची कारवाई मी थोडक्यात आधी मोक्काविषयी सांगेन आणि मग आपल्या ज्या प्रोव्हिजन आहेत, जसं की ह्या कायद्यामध्ये एकूण 30 कलम आहेत आणि त्या 30 कलम डिपार्टमेंटल PSI साठी अभ्यासक्रमाला नाही, परंतु कायदा समजून घेण्यासाठी ते 30 कलम वाचणं खूप आवश्यक आहे. परंतु तुम्हाला मी मात्र ते 30 कलम शिकवणार नाही, पण ज्या गोष्टी मला आवश्यक आहे ते तुम्हाला मी आधी सुरुवातीला सांगेन आणि नंतर तुमचा 1 बाय 1 कलम घेण्याचा मी प्रयत्न करेल. आता मोक्का लावताना काय केलं जातं की शेवटची जेव्हा गुन्हा अपराध होतो त्याची नोंद केल्यापासून जर त्यांना वाटलं, जसं की ललित पाटील ड्रग्स प्रकरण पुण्यातलं पाहिलं असेल, त्यांना वाटलं की गेल्या 10 वर्षापासून ही टोळी सक्रिय आहे आणि ह्या टोळीतला कोणत्याही एका सदस्यावर पाटील मागील 10 वर्षात किमान 2 चार्जशीट दाखल झालेले, सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले आहेत. मग अशा वेळेस मोक्का लावण्यासाठी मग ह्या टोळीवर नियंत्रण बसवणं खूप गरजेचं असतं. मोक्का लावण्यासाठी त्यांच्या कडक कारवाई होणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेस काय केलं जातं, जो कोण तपासी यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारा, देखभाल करणारा जो कोणी अधीक्षक असेल किंवा SP असेल, कोणी असेल, तर ते काय करते सर्वप्रथम की बाबा इथं लक्षात घ्या, बाकी गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी, FIR नोंद करण्यासाठी डायरेक्ट केली जाऊ शकते, कुणाच्या पूर्वपरवानगीची गरज नाही. पण मोक्काची कारवाई करायची असेल, मोक्का लावायची असेल तर किमान DIG लेवलच्या व्यक्तीची, लक्षात घ्या, किमान DIG लेवलच्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. DIG म्हणजे काय, पोलीस उपमहानिरीक्षक. जसं की तुम्ही पाठीमागे कोल्हापूर परिक्षेत्राचे जसं की विश्वास नांगरे पाटील हे होते आणि त्यांची रँक सुद्धा त्याच उपमहानिरीक्षकच्या किंवा त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक असाही दर्जा आपण म्हटलं होतं की त्या दर्जाचे होते. ज्यावेळेस त्यांना काही MIDC एरियामध्ये अशा काही गोष्टी आढळून आल्या तर ते सक्त ताकीद द्यायचे की मला जर अशी काही गुन्हेगारी दिसून आली तर मी मोक्काची कारवाई करेल, जेणेकरून ते संघटित जे काही लोक असतील तर त्यांना ते कंट्रोल करण्याचा एक प्रकार असेल. पण हे किमान DIG लेवलच्या व्यक्ती पूर्वपरवानगी देऊ शकतो मोक्काच्या कारवाईला. आणि मग पूर्वपरवानगी दिल्यानंतर याचा तपासी अधिकारी कोण असेल मित्रांनो, तर याचा तपासी अधिकारी DYSP आणि तोच शहरात असेल तर ACP हा तपासी अधिकारी असेल. लक्षात घ्या, ग्रामीण भागात DYSP असतो, पोलीस उपाधीक्षक, आणि तो जर शहरात आला, आयुक्तालयात आला तर त्याला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणतात. त्याचा तपासी अधिकारी DYSP किंवा ACP असेल. आता यांनी मात्र तपास केला. आता यांना तपास करायला दिवसाचं लिमिटेशन आहे का मित्रांनो? इतर तपासामध्ये आपण साधारण गुन्ह्यामध्ये गेलो तर तपास करायला एक 90 दिवस किंवा काही लय तातडीचे गुन्हे असतील तर आपल्याला माहिती आहे की त्यांना कमी दिवस दिले जाऊ शकतात की बाबा तपास एवढ्या दिवसात करायचा. साधारणपणे एक 3 महिने बघू. 3 महिन्यात काय केलं जातं की इतर साधारण गुन्ह्यांचं किंवा इतर जे गुन्हे आहेत त्यांचा तपासी अधिकाऱ्याला करावा लागतो. परंतु इथं मात्र याला 6 महिने दिले जाऊ शकतात. किती? 6 महिने दिले जाऊ शकतात. आणि 6 महिने तपास करत असताना तो आरोपीला एकदा मोक्काची नोंद झाली, नोंद कोणामुळे होणार, किंवा DIG लेवलच्या व्यक्तीने पूर्वपरवानगी दिली याच्यावर मोक्का लावा. परंतु मोक्का लावत असताना DIG साहेबांना प्रस्ताव तसा पाठवावा लागतो. इथं जे काही शेवटचा अपराध नोंदवलेल्या पोलिसांनी त्यांच्या SPच्या विचारात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तो
प्रस्ताव कोणाकडे पाठवायचा, DIGकडे पाठवायचा, आणि तो मागच्या 10 वर्षाचे सगळे त्यांच्या गुन्ह्यांचा जो काही अहवाल आहे तो अहवाल संपूर्ण कोणाकडे पाठवावा लागतो, किमान DIG रँकच्या किंवा त्यांच्या वरिष्ठ रँकच्याही व्यक्तीकडे किंवा पदावरील व्यक्तीकडे पाठवू शकतात. आणि मग त्यानंतर ते काय करणार, त्याचं ते काय अहवाल पाहून ते पूर्वपरवानगी किंवा परवानगी देतील. आफ्टर दॅट मग गुन्ह्याची नोंद होईल. बाकी गुन्ह्यांची नोंद व्हायला पूर्वपरवानगीची गरज नाही, परंतु इथं मात्र पूर्वपरवानगीची गरज पडते. मग गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर जो तपासी अधिकारी असेल तो किमान DYSP किंवा ACP असेल, आणि तो तपासी अधिकारी काय करेल की याला ताब्यात घेणारच, अटक करणारच. कोणाला तर शेवटच्या अपराधात तर तो अटक झालेलाच असतो समजा, पण याला अटक करणार. अटक केल्यानंतर याला किमान 6 महिने तरी जामीन होत नाही. कधी कधी वर्ष 1.5 वर्ष ते अटकून पडतात, त्यांना लवकर जामीन होत नाही. जर यांचे जो खटला आहे हा विशेष न्यायालयात चालतो, जे मोक्का अंतर्गत स्थापन केलेलं कलम 5 अन्वये जे विशेष न्यायालय आहे त्या विशेष न्यायालयात त्यांचा खटला चालतो. आणि विशेष न्यायालयात जर सबळ पुरावे दिले त्यांना जामीन 1-1, 2-2 वर्ष ही मिळत नाही. आणि यामध्ये गेल्या 10 वर्षातलं जे रेकॉर्ड उचकलं जातं त्या टोळीतले कोणत्याही एका सदस्याचं असू शकतं, पण यात त्या सगळ्या टोळीतल्या लोकांनाही सुद्धा मोक्का लागला जाऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल, यांची टोळी पूर्ण मोडकळीस येऊ शकते, त्यांच्या संघटनेचं काम सगळं मोडकळीस येऊ शकतं, जे काही रॅकेट आहे ते थांबू शकतं. हाच मोक्काचा खरा उद्देश होता. आणि मग काय केलं जातं, DYSP किंवा हे ACP काय करतात, याला ताब्यात घेतात. आता सर्वसाधारण आपल्याला माहिती, जर एखादा IPCचा अपराध असेल कोणता असेल तर PCR CRPC 167 नुसार जास्तीत जास्त 15 दिवस PCR घेतात. PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड, की ज्यामध्ये पोलीस आरोपीकडून जे काय आहे की माहिती घेऊ शकतो त्याला पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेऊन. परंतु इथं आपल्याला 40 दिवसापर्यंत PCR पाहायला भेटू शकतो. 40 दिवसापर्यंत ते पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात. आणि याला 6 महिने तरीच, कारण 6 महिन्यांना चार्जशीट दाखल करायलाच वेळ जर दिला जात असेल कोणाला तपासी अधिकाऱ्यांना, म्हणजे 6 महिने तरी त्याला जामिनाची शक्यता नाही. परंतु विशेष न्यायालयाच्या लक्षात आलं की मोक्काची कारवाई ही चुकीची होत आहे किंवा तसे काही पुरावे दिसून येत नाही, मग मात्र त्या अपवादात्मक कंडिशनला याला जामीन भेटू शकतो. परंतु कधी कधी जामीन 6 महिने तरी भेटत नाही एवढं मात्र निश्चित, कारण 6 महिन्यांना दोषारोपपत्र सादर करण्यासाठी संधी दिली जाते. आता हे दोषारोपपत्र सादर करण्याचे तपासी अधिकाऱ्याला अधिकार आहेत का, तर लगेच नाही. तो काय करणार, दोषारोपपत्र तयार करणार, ह्या मोक्काची कारवाई आम्हाला करायची, गेल्या 10 वर्षात ह्या टोळीने असे अपराध केले, यांच्या किमान 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्याचे दोषारोपपत्र ही दाखल आहेत सक्षम न्यायालयात. आणि हे यांचं रॅकेट चालूच आहे, यांचं काम चालूच आहे, म्हणजे हे गुन्हे करतच आहेत, तर आम्हाला यांच्या मोक्काची कारवाई करायची आहे अशी दाखवून पूर्वपरवानगी घेतलेली असती. नंतर न्यायालयात आता हे जवळजवळ 6 महिन्यामध्ये त्यांनी तपास पूर्ण केलेला आहे. आणि तो तपास, ते दोषारोपपत्र सादर करण्यासाठी सुद्धा यांना परवानगी लागते. तर कोणाची परवानगी लागते, ॲडिशनल DG. लक्षात घ्या, ॲडिशनल DGP, ADGP, ॲडिशनल DGP हे ॲडिशनल DGP कायदा आणि सुव्यवस्थेचं असतात. ॲडिशनल DGP त्यांना म्हणजे कोण, DGP म्हणजे कोण, महासंचालक, पण ॲडिशनल अप्पर पोलीस महासंचालक. अप्पर पोलीस महासंचालक जे लॉ अँड ऑर्डर सांभाळतात, कायदा सुव्यवस्थेचे जे अप्पर पोलीस महासंचालक आहे, यांची परवानगी घेतल्यानंतर यांनी जे तयार केलेलं दोषारोपपत्र आहे ते दाखल कुठे केलं जातं, विशेष न्यायालय, जे कलम 5 अन्वये स्थापित केलेलं असतं. विशेष न्यायालय हे थोडक्यात सत्र न्यायाधीशाच्या पात्रतेचेच न्यायाधीश त्या विशेष न्यायालयात असतात. परंतु ते विशेष न्यायालय काही क्षेत्रांकरता असतील किंवा काही क्षेत्रांत काही प्रकरणाकरता असू शकतात किंवा प्रकरणातील वर्गाकरता स्थापित केलेले विशेष न्यायालय असतील. मग ते विशेष न्यायालय त्यांच्यावर कारवाई चालू करते. आणि ह्या विशेष न्यायालयात त्यांना त्यांच्या अपराधासाठी किमान 5 वर्षापासून सुद्धा शिक्षा पाहायला भेटतात. कुठं काही ठिकाणी जर एखाद्याचा खून घडून आला असेल खंडणीसाठी किंवा अदर मागणीसाठी, तर तिथं मृत्यूदंडाची शिक्षा आहे, काही ठिकाणी आजन्म कारावासाची शिक्षा, आणि द्रव्यदंडाच्या बाबतीत 5-5 लाखापर्यंत द्रव्यदंड आपल्याला मोक्का ह्या कारवाईत पाहायला भेटतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, ह्या कायद्याची गरज का पडली, तर हे जे काही संघटना आहे, यांची संघटित गुन्हेगारांची टोळी आहे, ती कुठंतरी कोलमडली पाहिजे आणि यांचे गुन्हे करण्याचं काम थांबलं गेलं पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मोक्काची गरज का पडली, कारण पहिले जे IPCचे कायदे असतील त्यांच्यानुसार होणारी जी कारवाई असेल किंवा CRPC नुसार ते काही जामिनावर बाहेर येऊन किंवा ते त्यांचं काम चालू ठेवत असेल, आणि यामुळं काय व्हायचं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण व्हायचा. यांच्यावर एक वचक निर्माण व्हावी, यांच्यावर एक कारवाई अशीच असावी की त्या कारवाईमुळे यांची टोळींचं काम थांबलं गेलं पाहिजे किंवा यांचं हे गैरकायदेशीर कृत्य थांबलं गेलं पाहिजे. ह्या उद्देशाने मोक्का हा कायदा आणला गेलेला आहे. ह्या मोक्याची गरज आपल्याला कुठं कुठं झाली, समजा तुम्ही बघा जास्तीत जास्त वापर मुंबईला पाहायला भेटला असेल, त्याच धर्तीवर पुण्यातही त्याचा मोक्काचा वापर जास्त प्रमाणात होतो, कारण पुन्हा हा MIDC क्षेत्र जास्त, MIDC क्षेत्र पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. MIDC एरिया जर पाहायला गेलं तर काही अशा काही हे असतात, संघटित लोक असतात की जे काही खंडणीचे प्रकार पाहायला भेटू शकतात. तर त्या लोकांना वचक आणण्यासाठी किंवा काही रॅकेट्स, ड्रग्स पॅडलिंगचे रॅकेट्स पाहू शकतो, जसं मी ललित पाटीलचं उदाहरण दिलं, किंवा
मुंबईचं मी त्या ठिकाणी सांगितलं, किंवा ड्रगचे जे रॅकेट्स असतात, तुम्हाला सांगायचं जर झालं तर ड्रग्स स्मगलिंग करत असताना तर काही ठिकाणी दहशतवाद्यांना पैशाची गरज असते तर दहशतवाद्यांसोबत व्यवहार करतात. म्हणजे एक दहशतवाद्यांना सुद्धा पोषक वातावरण निर्माण होत असतं या ड्रग्स रॅकेटमुळं, किंवा काही वेगळ्या हत्यारांची स्मगलिंग असू शकते, किंवा धातूंची स्मगलिंग असू शकते. अशा साऱ्या प्रकारच्या टोळ्यांवर एक वचक निर्माण करणारा हा कायदा आहे. तर मित्रांनो, आता ह्या कायद्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. त्याच्यामध्ये टोटल 29 कलम आहेत. 29 कलमपैकी 14, 15, 16 यामध्ये आपल्याला ह्या ज्या संघटित टोळ्या असतील, गुन्हेगारी संघटित टोळ्या, यांचे संदेश अडकवण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त होतात. त्या संदेश अडकवण्यासाठी एक सक्षम प्राधिकारी आहे, जे आपण यामध्ये पाहणार आहोत, की जे सचिव लेवलचे व्यक्ती असू शकतात, किंवा त्यांच्यावर सुद्धा एक रिव्ह्यू कमिटी असते जे मुख्य सचिवांच्या अंडर असतात. यांच्या मान्यतेने काय केलं तर संदेश अडकवण्याचे किंवा संदेश पकडण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त होतात. आणि हेच संदेशाचे आधार त्यांना ते पोलीस त्यांचा पुरावा म्हणून उपयोग त्या विशेष न्यायालयात करू शकतात. आणि त्या पुरावा म्हणून उपयोग केल्यानंतर यांना कडक अशी शिक्षा देण्यासाठी पोलिसांना त्याचा वापर करता येतो. म्हणजे इतर कायद्यात आपण पाहतो की पोलिसांसमोर दिलेला जबाब असेल किंवा काही गोष्टी ज्या पुरावा म्हणून घेताना अडचणीचे ठरतात, परंतु इथं मात्र पोलिसांसमोर सुद्धा कलम 18 आपल्याला पाहिजे की पोलिसांसमोर सुद्धा किमान SP लेवलच्या व्यक्तीसमोर सुद्धा जर त्यांनी कन्फेशन दिलं ह्या टोळीतील गुन्हेगारांनी, तरीसुद्धा ते त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या सहकारी विरुद्ध विचारात घेता येतं. आणि सोबतच ते कन्फेशन जरी SP समोर होत असलं, किमान SP समोर, पण ती CRPC 164 सारखंच असतं. त्याला पूर्णपणे मोकळीक दिली जाते, वातावरण दिलं जातं. आणि सोबतच ते कन्फेशनचं जे काय आहे निवेदन ते पूर्णपणे मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा मुख्य न्यायदंडाधिकारीकडे पाठवून ते विशेष न्यायालयाला पुढं फॉरवर्ड करतात. म्हणजेच काय, इथं संदेश पकडण्यासाठी जी विशेष प्रोव्हिजन दिलेली आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे मोक्काची कारवाई होत असताना पोलिसांना ह्या टोळ्यातील सदस्य जे असतील त्या सदस्यांचे संदेश पकडण्याचे सुद्धा अधिकार प्राप्त होतात कलम 14 नुसार. आणि त्या संदेशाच्या आधारावर एक पुरावे गोळा करण्यासाठी, म्हणजे जे काही आपण चार्जशीट दोषारोपपत्रामध्ये ते समजा जोडून देऊन त्या मोक्काअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी हा कायदा पोलिसांना एम्पॉवर करतो, अधिकार देतो. तर आता मित्रांनो, आपल्याला मोक्का सविस्तर समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, कलम 2 नेहमीप्रमाणे व्याख्याचाच असतो. कोणताही कायदा घेतला तरी फक्त एव्हिडन्स ॲक्ट सोडून. एव्हिडन्स ॲक्टमध्ये व्याख्या कलम 3 मध्ये आहेत. आता याच्यामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत. व्याख्या समजून घेतलं तर आपल्याला पुढे कायदा समजायला सोपं जातं. आता मित्रांनो, कलम 1 मध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच मी, ते कधी 24 फेब्रुवारी 1999ला अंमल झाला. परंतु जर राष्ट्रपतीची संमती विचारली गेली तुम्हाला तर तुम्ही काय सांगू शकता, 23 एप्रिल 1999. आणि राजपत्रात कधी प्रकाशित झाला तर 24 एप्रिल 1999. चला, आता ए फॉर ॲबेट असं लक्षात ठेवायचं. ए फॉर ॲबेट, ए फॉर ॲबेट. ॲबेट म्हणजे चितावणी, चितावणी. आता मित्रांनो, चितावणीची व्याख्या तुम्ही कुठं पाहिली असेल तर चितावणीची व्याख्या तुम्ही IPCच्या कलम 107 मध्ये पाहिली असेल. ते कट, मदत, प्रोत्साहन याला आपण चितावणी म्हणतो, गुन्हेगारी उद्देशाने केलेली असतं ते. तर आपण ते IPC 107 ची चितावणीची व्याख्या वेगळी आणि याची वेगळी. याची वेगळी कशी आहे, म्हणजे थोडक्यात एक सिमिलरिटी आहे त्यांच्यामध्ये, परंतु थोडीशी शब्दरचना वेगळी आहे. आता मी तुम्हाला सांगेल की बाबा इथं काय सांगितलं गेलं की ज्याचा असा गुन्हेगारी म्हणजे जी काय संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य आहे, जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याला, गुन्हेगारी संघटनेला किंवा संघटनेच्या सदस्याला, संघटनेला म्हणूयात, संघटनेला मदत करत असतो त्याच्याशी संपर्क ठेवेल, त्याशी संपर्क ठेवेल. म्हणजे उदाहरणार्थ आता हा एक चित्र तुम्हाला दाखवलंय. पुष्पा काय करत असतो ते तुम्हाला माहिती आहे की जर चित्रपट पाहिला तर ते एक टोळीचं असते, कोणाची ते कोंडाप्पा रेड्डी वगैरे जे काही लाल चंदनची तस्करी करत असतात. आणि ते गेल्या खूप काही वर्षापासून, म्हणजे आपल्याला इथं मोक्काची कारवाई लावण्यासाठी किमान मागच्या 10 वर्षाचं रेकॉर्ड, त्यामध्ये किमान 2 अपराध तरी दाखल झालेले पाहिजे. दोषारोपपत्र कोर्टात, सक्षम कोर्टात दाखल झालेले पाहिजे, किमान 2. तर त्यानंतर मोक्काची कारवाई चालू करतात. आता आपण इथं हे पाहू घेऊ शकतो संघटित गुन्हेगारी. मी मुद्दामून चित्रपटातील उदाहरणं का देतो की तुम्हाला समजायला सोपं जावं आणि चित्रपट तुम्ही पाहिलेले असतात. तर संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत करणारा कोणी पुष्पा काही मदत करतो, त्यांच्या गाड्या पोलिसांच्या तावडीतून काढून देतो, माल लपवून ठेवतो, खूप काही मदत करतो. म्हणजे संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत करत असतो आणि त्याच्याशी संपर्क. म्हणजे आता हा पुष्पा मदत करत असतो. ॲक्च्युली कोण? पुष्पा मदत करत असतो कोणाला? कोंडाप्पा रेड्डीला. आता कोंडाप्पा रेड्डीचे माल
पकडणार जाणार असतो हे आपल्याला माहिती आहे. तर पुष्पा त्या विहिरीत गाडी लपून ठेवतो लालचंदनची. म्हणजे पुष्पाने काही केलं, पुष्पा मदत करणार आहे त्या टोळ्यांना, कोणत्या, ज्या संघटित गुन्हेगारी म्हणजे जे गुन्हेगारी संघटित संघटना आहेत त्या टोळ्यांना तो मदत करणार आहे पुष्पा. आता ह्या पुष्पाशी संपर्क कोण ठेवतो, त्याचा तो जोडीदार. म्हणजे थोडक्यात काय झाला, तो सुद्धा चितवणी देतो असं म्हणायचं. संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत करत असतो त्याशी संपर्क ठेवणं हे सुद्धा एक चितवणीचा प्रकार आहे. किंवा माहिती, लक्षात घ्या, त्या संघटित गुन्हेगारी संघटना जी आहे त्या संघटित गुन्हेगारी संघटनेची माहिती त्यांना माहिती द्यायची जी गरजेची असेल. म्हणजे पुष्पाला माहिती देतोय हा की बाबा, किंवा त्या संघटनेला माहिती देतोय की आज रात्री पोलीस येणार आहे, माल तुम्ही हलवा. आणि तो पुष्पा काय करतो, तो माल उचलून नदीत टाकून देतो आणि तिकडे डॅमला कलेक्ट करतो. म्हणजे असं जरी जी गरजेची माहिती आहे ती माहिती त्या टोळीला देत असेल किंवा टोळीच्या सदस्याला देत असेल तर ती सुद्धा चितवणी देण्याचाच एक प्रकार आहे. किंवा त्या संघटनेकडून माहिती दुसरी संघटनेला किंवा दुसरीकडे फॉरवर्ड करण्याचं जरी काम करत असेल. फॉरवर्ड म्हणजे काय, पुष्पाने सांगितलं जा हा मेसेज घेऊन कोंडा परेड्डीला देऊन या. म्हणजे काय होतं की ह्या गुन्हा करण्याच्या अनुषंगाने, बेकायदेशीर कृत्य करण्याच्या अनुषंगाने जी आवश्यक माहिती आहे ती माहिती एक तर संघटनेला देणं, संघटनेच्या सदस्यांना देणं, किंवा ह्या बेकायदेशीर किंवा ह्या संघटित गुन्हेगारी संघटनेची माहिती दुसरीकडे फॉरवर्ड करण्याचं काम जो कोणी व्यक्ती करत तो चितवणी देतं असं म्हणता येईल. किंवा या संघटित गुन्हेगारी संघटनेला मदत करणारा कोणीही व्यक्ती असेल त्याच्याशी जो संपर्क ठेवेल तो चितवणी देतो असं म्हणता येईल. किंवा जो कोणी ह्या गुन्हेगारी संघटनेला मदत, आर्थिक मदत असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं साहाय्य असो त्याने चितवणी दिलं असं म्हणता येईल. इथं तीनच गोष्टी लक्षात ठेवायची. तो काय करतो, त्यांचा खबरीलाल होतो, म्हणजे माहिती त्यांना देतो किंवा त्यांची माहिती दुसऱ्याला प्रोव्हाइड करतो. तो त्यांचा फायनान्सर होऊ शकतो, त्यांना आर्थिक मदत करेल किंवा इतर सहाय्य करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो त्यांच्याशी संपर्क ठेवत असेल तर तो चितवणी देतो असं म्हणता येईल. हे ॲबेट जी व्याख्या आहे चितवणी देणे त्याला ॲबेट म्हणतो. ए फॉर ॲबेट. आता बी फॉर संहिता, कोड. आता याचं कोणती संहिता, तर CRPC 1973. लक्षात घ्या, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. जिथं जिथं संहिता ह्या शब्दाचा उल्लेख येईल या कायद्यामध्ये तर तिथं म्हणायचं तो CRPC ह्या शब्दासाठी घेतलेला आहे. आता जिथं जिथं CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 हाच समजा जिथं जिथं संहिता येईल. म्हणजे काय असतं मित्रांनो, काही ठिकाणी ज्या प्रोव्हिजन केल्या गेलेल्या आहेत, जसं की कलम 18 मध्ये, कलम 18 पोलीस अधीक्षक किमान पोलीस अधीक्षकासमोर सुद्धा जबाब देता येतात, कन्फेशन देता येतं कोणाला, यातील मोक्कातील आरोपीला. तर आता संहितामध्ये CRPC 164 नुसार मॅजिस्ट्रेट पुढे द्यायचं असतं. किंवा एव्हिडन्स ॲक्टमध्ये कलम 25 कलम 26 सांगते पोलिसांसमोर दिला जबाब ग्राह्यच नाही. मग तिथं तुम्हाला काही शब्द वाचायला भेटतील की एव्हिडन्स ॲक्टमध्ये काही असलं तरी किंवा संहितेमध्ये काही असलं तरी हे असंच असलं पाहिजे हेच खरं. आता ऑलरेडी CRPC मध्ये कलम 5च सांगतोय ना की बाबा विशेष कायदा. आता हा विशेष कायदा एका विषयाला वाहिलेला, विशेष कायदा असो नाही तर स्थानिक कायदा असो, त्यांच्या प्रोव्हिजनवर CRPC असेल किंवा IPC असेल. IPCचा पण कलम 5 तोच सांगतो की आडवा येणार नाही, परंतु हे CRPCच्या प्रोव्हिजनला थांबू शकतात, IPCच्या प्रोव्हिजनलाही थांबू शकतात. त्यांच्या प्रोव्हिजन त्या IPC CRPCच्या वरचढ सुद्धा ठरवू शकतात. कोणते विशेष कायदे म्हणजे ते काय सांगतात, संहिते काही असलं तरी किंवा असे शब्द तुम्हाला काही कलमात पाहायला भेटतात. तो संहिता हा शब्द जेव्हा जिथं येईल तेव्हा समजायचं तो CRPC साठी घेतलेला शब्द आहे. आणि भारतीय पुरावा कायद्यासाठी डायरेक्ट त्यांनी शब्द घेतलेला आहे भारतीय पुरावा कायदा. त्याच्यामुळे संहिता म्हणजे फक्त CRPC समजायचं. कदाचित आयोग असा प्रश्न विचारेल की मोक्का ह्या ॲक्टमध्ये किंवा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट यामध्ये संहिता हा शब्द खालील कोणत्या कायद्यासाठी वापरला गेलेला आहे, तर CRPC साठी. ओके, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. आता C फॉर कॉम्पेटेंट अथॉरिटी, सक्षम प्राधिकारी. आता या सक्षम प्राधिकाऱ्याची गरज का पडणार आहे मित्रांनो, याची तरतूद कुठे. तर सर्वप्रथम तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की मोक्का अंतर्गत कारवाई करत असताना यांना तपासी अधिकाऱ्याला 6 महिने दिले जातात, त्याला आरोपपत्र तयार करायचं असतं. मग 6 महिन्यात त्यांना काही पुरावे पण गोळा करणं गरजेचं असतं. किंवा त्यांचे सगळ्यात महत्त्वाचं संदेश पकडण्यासाठी संदेश पकडले गेले पाहिजे. संदेश पकडले तर यांना काही त्या संदेश पकडल्यावरून त्यांनी जे काही केलेले गुन्हे असतील त्या टोळ्यांनी, ते गुन्हे उघड होतील किंवा त्यांच्या टोळ्यांच्यापर्यंत त्यांना अटक करायला सोपं जाईल किंवा त्यांच्या विरोधातले पुरावे गोळा करायला अगदी सोपं जाईल. ते पुरावे न्याय चौकशीत त्यांच्या विरोधात वापरता येतात. भले की एखाद्या आरोपीचे असतील तर ते इतर सह आरोपीच्या विरोधात पण ते पुरावे वापरता येतात. पण हे संदेश पकडायचे आपल्याला माहिती, इथं पुढे जाऊन पाहायचं आहे कलम 14 मध्ये 3 प्रकारचे संदेश आपल्याला पाहायला भेटतात. समजा तार संदेश जे की दूरध्वनीच्या सहाय्याने किंवा टेलिफोनच्या सहाय्याने बोलला गेला असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक संदेश जे काही कॉम्प्युटरच्या माध्यमातून म्हणून, किंवा मौखिक संदेश जे काही इलेक्ट्रॉनिक संदेश वगळून जे
काही उच्चाराद्वारे प्राप्त होणारे संदेश त्याला मौखिक संदेश. असे संदेश जेव्हा पकडले जातात, परंतु हे संदेश पकडणे हे एवढं सोपं आहे का, तर नाही. त्याला एक सक्षम प्राधिकाऱ्याची संमती घ्यावी लागते. कुणाला, त्या तपासी अधिकाऱ्यांना, पोलिसांना. आणि संमती घेण्यासाठी त्या सक्षम प्राधिकाऱ्याची आधी व्याख्या केली गेलेली आहे सी मध्ये. सी म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी. सक्षम प्राधिकाऱ्याची आपल्याला डेफिनेशन किंवा काय हे कुठं पाहायला भेटणार आहे, तर कलम 13 लक्षात घ्या. कलम 13 मध्ये आपल्याला सक्षम प्राधिकारी संबंध आहे. आणि हाच सक्षम प्राधिकारी आपल्या कलम 14 मध्ये लक्षात येतं की कुठं कुठं उपयोगी पडणारे सक्षम प्राधिकारी. कलम 13 सक्षम प्राधिकारी असं तुम्हाला सी मध्ये वाचायला भेटतं. कलम 13 जरी तुमच्या अभ्यासक्रमात नसेल तरी पण मी तुम्हाला सांगेल की कलम 13 मध्ये सक्षम प्राधिकारी म्हणजेच काय, की जो सचिव लेवलचा असतो. लक्षात घ्या, सचिव लेवलचा असतो, सचिव दर्जाचा असतो, किमान सचिव दर्जा. आणि तो गृह विभागाचा असतो. गृह विभागाचा कोणताही प्राधिकारी अधिकारी की ज्याला राज्य सरकारने काय, जो किमान सचिव दर्जाचा असेल, जो गृह विभागातील असेल आणि त्याला राज्य सरकारने सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक केलेला असेल, असा सक्षम प्राधिकारी की ज्याची गरज आपल्याला कलम 14 मध्ये येणार आहे. की जेव्हा एखाद्या टोळीतील किंवा टोळीतील सदस्यांचे संदेश पकडायचे असतात, त्यासाठी किमान SP जो काय देखरेख करत असतो तपासावर, त्या SP कडून किंवा एखाद्या विभाग प्रमुखाकडून तसा प्रस्ताव किंवा तसा अर्ज जाणे अपेक्षित असतं. कुणाकडे, ह्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे कलम 14 आणि मग सक्षम प्राधिकारी त्यांना संमती देतीलही संदेश पकडायचे किंवा संमती रोखूही शकतात. जर त्यांनी आदेश दिला की तुम्ही संदेश पकडू शकता किंवा आदेश दिला नाही की तुम्ही त्यांचा अर्ज फेटाळू शकतात, तर ते मात्र नंतर रिव्ह्यू कमिटीकडे जातं. जे रिव्ह्यू कमिटी कलम 15 मध्ये आपल्याला, ते रिव्ह्यू कमिटी सुद्धा मी तुम्हाला कलम 14 मध्ये समजून सांगेन की रिव्ह्यू कमिटी हे राज्याच्या मुख्य सचिवाच्या अंडर असतात. त्याच्यात 3 लोक आपल्याला भेटतात. राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा गृह विभागाचा एखादा वर सचिव असेल किंवा प्रधान सचिव असेल, नंतर न्याय आणि विधी विभागाचा एखादा सचिव, प्रधान सचिव, असे 3 लोक ते रिव्ह्यू कमिटीत 10 दिवसात सुद्धा निर्णय घेतात की यांना संदेश पकडायची मान्यता द्यायची का नाही. संदेश कशासाठी पकडायचे असतात, की यांनी, ह्या टोळ्यांनी जे काही अपराध केलेले आहेत ते अपराध उघडकीस येतात, त्याच्या विरोधातले पुरावे गोळा करायला सोपं जातं आणि तेच पुरावे नंतर यांच्या विरोधात विशेष न्यायालयात वापरता येतात आणि यांना शिक्षा देता येते. असा या सक्षम प्राधिकाऱ्याचा रोल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच का सांगितल्या या गोष्टी की पुढे कायदा समजायला सोपं जाईल. ओके, आता डी म्हणजे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे. आता डी म्हणजे डॉन असं लक्षात घ्या. टोळींचा कोणतरी प्रमुख असतो त्याला आपण काय म्हणतो, डॉन. जसं की दाऊद इब्राहिम डॉन आहे, छोटा शकील डॉन आहे असं म्हणतो ना आपण. किंवा एखाद्या चित्रपटामध्ये पाहतो, एखादा शाहरुख खानचा एक रोल आहे, चित्रपट आहे डॉन. तर असा एखादा डायलॉग आहे, डॉन कभी रुकता नाही, डॉन कभी रुकता नाही. म्हणजे त्याची टोळी कायम सक्रिय आहे. म्हणजे जरी शाहरुख खान त्यामध्ये मेलेला पाहिला असला आपण, ओके, तरी सुद्धा त्याची जी टोळी होती ती सक्रियच होती. ते बेकायदेशीर कृत्य चालूच ठेवत होते. हे ट्रिक्सपुरतं मर्यादित ठेवा. डी म्हणजे डॉन कभी रुकता नाही. असं फक्त हे ट्रिक्सपुरतं मर्यादित ठेवा, अभ्यासक्रमाचा तो भाग नाही. आता रुकता नाही म्हणजे काय, त्यांचं ते बेकायदेशीर कृत्य चालूच ठेवतात. म्हणजे ते टोळीतील सदस्य जे काय म्हणजे जे काय संघटित म्हणजे कायदेशीर कृत्य चालू ठेवतात, म्हणजे जे काय संघटित गुन्हेगारी संघटना आहे त्यातील कोणताही सदस्य संघटनेच्या वतीने लक्षात घ्या, संघटनेच्या वतीने एकटा किंवा संयुक्तपणे बेकायदेशीर कृत्य म्हणजे कायद्याने प्रतिबंध असलेला अपराध करत असतो, की जो अपराध किमान 3 वर्षापासून पुढील शिक्षेस पात्र असतो आणि जो दखलपात्र असतो. असे अपराध गेल्या 10 वर्षात किमान 2 आरोपपत्र, लक्षात घ्या, किमान 2 आरोपपत्र सक्षम न्यायालयात दाखल झालेले असतील तर अशा संघटनेला काय म्हणता येईल, ह्या जी काय संघटित गुन्हेगारीतले जे लोक आहेत यांनी काय केलं, बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलं असं म्हणता येईल. गेल्या 10 वर्षापासूनचं आपल्याला पाहिजे असतं. आणि मग शेवटचा जेव्हा गुन्हा नोंदवलेला असतो तेव्हापासून यांच्यावर मोक्काची कारवाईसाठी फाईल बनवता येते. मग गेल्या 10 वर्षाचे मागचे सगळे गुन्हे, मग आपल्याला फक्त किमान 2 गुन्हे आवश्यक असतात की ज्याचे आरोपपत्र सक्षम न्यायालयात दाखल झालेले असतात. मग अशा वेळेस ते कोणतेही बेकायदेशीर कृत्य करत असतात की ज्याला किमान 3 वर्षाच्या पुढील शिक्षा असते, दखलपात्र अपराधाचे असतील, ज्याचे किमान 2 आरोपपत्र दाखल झालेले असतील आणि ते काय करतात, कायद्याच्या म्हणजे जे कायद्याने प्रतिबंध आहे असे अपराध चालू ठेवत असतात. मग त्या संघटनेत कोणताही व्यक्ती असू शकतो, एकट्याने चालू ठेवू शकतो, जसं पुष्पा एकट्याने चालू ठेवतोय किंवा पुष्पासोबत इतर त्याची गँग असेल किंवा पुष्पाचा मित्र असो, कोणी असू शकतो. संघटनेचा कोणताही सदस्य संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे तो काय करतोय, बेकायदेशीर कृत्य चालू ठेवत असतो, तर त्याला काय म्हणायचं, बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणं. आता पुष्पा हा डॉन आहे समजा, असं समजा आपण. आता हा पुष्पा चित्रपट सगळ्यांनी बघितलं म्हणून मी पुष्पाचे पिक्चर मी मुद्दामून या ठिकाणी दाखवतोय. इथं
तो कशाचं गुन्हा करतोय हे महत्त्वाचं नाही. गुन्हा हा गुन्हा आहे, कायद्याच्या विरोधात केलेलं कृत्य हे बेकायदेशीर कृत्य होतं, त्याला गुन्हाच म्हणायचं. इथं किमान 3 वर्षाच्या पुढील शिक्षेस पात्र असणारे दखलपात्र अपराध असतात. आता मी सांगितलं ललित पाटीलचं ड्रग्स प्रकरण, याचं लाल तस्करी चंदनचं प्रकरण किंवा अदर कोणतेही तुम्ही घेऊ शकता. कोणी खंडणीचे गुन्हे करत असतं, तर कोणी सुपारी घेणारे असतात, तर तुम्हाला पहा की मुंबईसारख्या ठिकाणी एका टोळीपासून संरक्षण देतं म्हणून सिक्युरिटी चार्ज म्हणून दुसरी टोळी मोठमोठ्या बिझनेसमन उद्योजकांकडून किंवा सिने अभिसृष्टीकडून यांच्याकडून पैसे घेतले जायचे. हे सुद्धा एक अपराधच आहेत आणि ते टोळीच्या स्वरूपात असं संघटनेच्या स्वरूपातील लोक असतील. जसं की वास्तव चित्रपट पहा तुम्ही, ते सुद्धा चित्रपटातले उदाहरण घेऊ शकतात. फक्त त्यांना गेल्या 10 वर्षाचं रेकॉर्ड या ठिकाणी पाहावं लागतं किंवा किमान 2 दोषारोपपत्र तरी दाखल झालेले पाहिजे. डॉन कभी रुकता नाही असे तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. म्हणजे डॉन जरी जेलमध्ये असला तरी त्याची टोळी सक्रिय असते आणि मग टोळीतल्या कोणत्याही सदस्याने केलेलं कृत्य म्हणजे त्या डॉननी त्या संघटनेने केलं असं समजायचं. आता संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज क्राईम. आता मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं की गुन्ह्याचे प्रकार या ठिकाणी गुन्हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जसं की पुष्पाचं सांगितलं लाल तस्करीचे चंदन. आता फॉर समजा दहशतवादी विरोधी कारवाई करणारे म्हणजे दहशतवादी कारवाई करणारी सुद्धा संघटना असू शकते. जसं इत्तेहादुल मुसलमान ही एक संघटना, त्याला बॅन केलं गेलं असेल. इत्तेहादुल मुसलमान ही ट्रिक्सवरती तुम्ही लक्षात ठेवू शकता. ती एक संघटना आहे संघटित गुन्हेगारी. तर त्या संघटनेतील सदस्य स्वतःसाठी किंवा इतर व्यक्तीसाठी लक्षात घ्या, स्वतःसाठी किंवा इतर व्यक्तीसाठी काय करतोय, आर्थिक लाभासाठी, इतर व्यक्तीच्या आर्थिक लाभासाठी, स्वतःसाठी किंवा इतर व्यक्तीच्या आर्थिक लाभासाठी तो काय करतो, बेकायदेशीर कृत्य करत असतो. आणि बेकायदेशीर कृत्य करत असताना तो हिंसाचाराचा वापर करतोय. हिंसाचाराचा वापर करतोय. किंवा तो धाकदपटशा, धमकी किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग अन्य इतर कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा वापर करून कशासाठी वापर करतोय की आर्थिक लाभासाठी, स्वतःसाठी किंवा संघटनेतील इतर सदस्यासाठी किंवा संघटनेसाठी म्हणा आर्थिक लाभाच्या अनुषंगाने तो हिंसाचाराचा वापर करतोय, धाकदपटशा दाखवतोय, धमकी देतोय किंवा इतर अन्य कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करून तो काय करत असतो, बेकायदेशीर कृती करत असतो. त्यालाच काय म्हणायचं, ऑर्गनाइज क्राईम, संघटित गुन्हेगारी म्हणायचं. आता हे दीड फोट्या कोणासाठी हप्ते गोळा करत असतो, एक तर संजय दत्तसाठी करत असेल किंवा स्वतःसाठी हप्ते गोळा करत असेल जसं त्या पिक्चरमध्ये पाहिलं वास्तवमध्ये. आणि मग ह्या ठिकाणी तो काय करत असतो, समोरच्या धाकदपटच्या धमकी दाखवेल, घोडा दाखवेल, म्हणजे त्याचे ते डायलॉग आहे चित्रपटातले, काहीतरी त्यांना फौजदारी पात्र बल प्रयोग करेन किंवा हिंसाचारही करेन, काही ठिकाणी हानमारही करतील. तर ह्या प्रकारे काय केलं त्यांनी, ऑर्गनाइज क्राईम केला असं म्हणतं. जरी त्यांनी एकट्याने केला असला, कोणी दीड फोट्याने, तरी सुद्धा त्याला ऑर्गनाइज क्राईम म्हणायचं, कारण तो स्वतःसाठी किंवा इतर व्यक्तीसाठी आर्थिक लाभाच्या अनुषंगाने हिंसाचाराचा वापर करतोय, धाकदपटशा दाखवते, धमकी दाखवते, इतर कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराचा अवलंब करत असेल तर त्याने काय केलं, गुन्हेगारी, त्याने काय केलं, काय म्हणता येईल त्याला, संघटित गुन्हेगारी. ओके, चला आता पुढचा एफ म्हणजे त्याला ट्रिक्स काय देईन मी तुम्हाला, ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट. आता तुम्हाला मी पुष्पाचं का उदाहरण दिलं, पुष्पा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल, त्यांची एक सिंडिकेट असते, खूप दिवसापासून काम करत असते, गेल्या 10-15 वर्ष, म्हणजे फार जुनी सिंडिकेट. त्या सिंडिकेटचा आधी तो चिन्नू म्हणून कोणतरी होता, मंगल चिन्नू का काय नाव होतं, तो सिंडिकेटचा अध्यक्ष होता. नंतर पुष्पा त्याचा अध्यक्ष होता सिंडिकेटचा. ॲक्च्युली ती सिंडिकेट कायदेशीर होती का, तर नाही, ती बेकायदेशीर होती. कारण भारत देशाचे किंवा फॉरेनचे काही कायदे असेल तर ते लाल चंदन तस्करीला प्रतिबंध करतात. हे लाल चंदन तस्करी विदेशापर्यंत सप्लाय करायचे आणि इथं त्यांनी एक स्वतःची सिंडिकेट स्थापन केली होती. त्यामध्ये स्थानिक आमदार पण आपल्याला पाहायला भेटले. हे सिंडिकेट म्हणजे एक प्रकारे ते ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटच होते, म्हणजे संघटित गुन्हेगारी संघटना होती. मग संघटित गुन्हेगारी संघटना होण्यासाठी किती लोकांची, किमान 2 लोकांची गरज पडते. लक्षात घ्या, किमान 2 लोकांची गरज पडते, तेव्हा त्याला संघटना म्हणायचं. किमान 2 लोकांची गरज पडते की जे काय करत असतात, बेकायदेशीर कृत्य चालू ठेवत असतात, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डी बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणं. ते बेकायदेशीर कृत्य चालू ठेवत असतात आणि हे संघटना होण्यासाठी किमान 2 लोकांची गरज असते की जे अशा प्रकारे क्राईम करत असतात. जसं की सिंडिकेट हा तुम्हाला पुष्पाच्या चित्रपटामधला वर्ड ऐकायला भेटला असं, ते त्यांची सिंडिकेट चालत असतात. ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट आहे ती पुष्पाची. पुष्पा लक्षात एफ म्हणून ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ती पुष्पाची फाउंडेशन असं लक्षात ठेवू शकता किंवा पुष्पाच्या ऐवजी पुष्पा म्हणू शकता, काही म्हणू शकता. फक्त एफ वरून फक्त तुम्हाला सिंडिकेट लक्षात ठेवायचं.
तर चला मित्रांनो, आता पुढचं आहे विशेष न्यायालय, जे म्हणजे विशेष न्यायालय. आता विशेष न्यायालय जसं की पोक्सो कायद्यामध्ये आपण विशेष न्यायालयाची प्रोव्हिजन पाहिली होती, तसं इथं सुद्धा आपल्याला विशेष न्यायालय स्पेशल कोर्ट पाहायला भेटतं. परंतु तिथं पोक्सोच्या ॲक्टमध्ये आपल्याला एखाद्या जिल्ह्यातील सत्र न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून दर्जा दिला गेला होता. परंतु इथं तसं नाही मित्रांनो. इथं काही क्षेत्रांसारता म्हणजे विशेष काही क्षेत्रांकरता, विशेष काही क्षेत्रांकरिता, ओके, विशेष काही क्षेत्रांकरता कलम 5 अन्वया, कलम 5 जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कलम 5 विशेष काही क्षेत्रांकरता किंवा प्रकरणांकरिता किंवा त्यातील एखाद्या वर्गाकरिता, त्या प्रकरणातील वर्गाकरिता म्हणजे कलम 5 काय सांगतं, विशेष क्षेत्राकरिता किंवा प्रकरणाकरिता किंवा त्या प्रकरणातील काही वर्गांकरिता राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी विचारविनिमय करून काय करेल, एक विशेष न्यायालय स्थापन करेल. आणि त्यातील जो काही पीठासीन न्यायाधीश असेल, तो पीठासीन न्यायाधीश किमान अप्पर सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश असावा, त्याच्या खालचा नको. म्हणजेच काय, एक सत्र न्यायालयाच्या दर्जाचं ते असेल. विशेष न्यायालय शक्यतो सत्र न्यायालयाच्या दर्जाचे असतात, परंतु त्यांनी काय सांगितलं, त्याचा जो पीठासीन न्यायाधीश असेल तो अप्पर सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीशाच्या दर्जाचा असावा, त्याच्या खालचा नको आहे. आणि ह्याच पीठासीन न्यायाधीशाला मदत करण्यासाठी राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी विचारविनिमय करून आणखी काही अप्पर न्यायाधीशांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाऊ शकेल. आणि हे काय करतील, विशेष न्यायालय पोक्सोच्या अंतर्गत जेवढे काही गुन्हे आहे त्यांची संपरीक्षा घेतील. आणि जे काय आधी तुम्हाला सांगितलं की तपास कसा करतात, FIR कशी नोंदवतात, ऑलरेडी हे कलम 23 मध्ये आपल्याला सविस्तर पाहायचे. परंतु हे व्याख्या समजून घेत असताना मी तुम्हाला थोडं का समजून सांगतो की व्याख्या समजायला सोपे जावं. ते विशेष न्यायालय लक्षात आलं. जी आता जी कसं लक्षात ठेवायचं, समजा पुष्पा तिकडं लाल चंदनची तस्करी करत होता, समजा तो आपल्या इकडे गोंदियाच्या भागात आलाय, गोंदियाच्या भागात, असं लक्षात ठेवा. मग विशिष्ट काही क्षेत्रांकरता तिथं आपल्याला मोक्का लावायची गरज होती आणि त्या ठिकाणच्या जे काही आहेत समजा ते गोंदिया लक्षात ठेवा, एक जे सत्र न्यायालयाचेच न्यायाधीशचा दर्जा किंवा त्या दर्जाचे न्यायाधीश या ठिकाणी असतात, म्हणून गोंदिया लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला पोक्सोमध्ये लातूरचं सांगितलं तसं गोंदियाच्या क्षेत्रातले असं लक्षात ठेवू शकतात की जेणेकरून जी म्हणजे विशेष न्यायालय असं समजायला सोपं जाईल. ओके, किंवा काही प्रकरणांकरता असंही म्हणू शकतो. कलम 3 संघटित गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा आहे. म्हणजे ह्या कलम 3 मध्ये संघटित गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला कलम 3 5 प्रकारच्या अपराधांना नाही शिक्षेतून फ्री. आता 5 प्रकारचे आपल्याला काही अपराध पाहायला भेटतात. 5 प्रकारचे म्हणजे कसे की समजा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती संघटित गुन्ह्याच्या अपराधाच्या निमित्ताने काय केलंय, परिणामी काय केलं, एखाद्या व्यक्तीचा खूनच केलाय, खंडणी मागायला गेला, त्याने दिला नाही, येणे लगेच रिव्हॉल्वर ताणला आणि समोरच्याचा मृत्यू झाला. जसं की आपण पाहू शकतो की गुलशन कुमार जे काही खूप प्रसिद्ध असे दिग्दर्शक होते, गायक होते आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते की त्यांनी खूप सारे भगवान विष्णूवर, देवावर काही खूप चांगले गाणे आणलेले असतात, तुम्हाला माहिती आहे. गुलशन कुमार टी सिरीजचे मालक, तर त्यांची सुद्धा काय झाली होती, हत्या झाली होती. पण ते कशाच्या खंडणीच्याच अनुषंगाने झाली होती. तर एखाद्या व्यक्तीने केलेल्या संघटित, आणि ते पण आपल्याला माहिती आहे की त्या टोळ्यांच्याच माध्यमातून झाली होती, त्यांना कॉल केले जायचं. मग एखाद्या व्यक्तीने केलेल्या संघटित गुन्ह्याच्या अपराधाच्या परिणामी कोणत्याही व्यक्ती मरण पावल्यास शिक्षा मात्र मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास प्लस किमान 1 लाख रुपये दंड. आणि इतर अन्य कोणताही अपराध केला असेल, म्हणजे फक्त समोरच्याचा मृत्यू झालेला नाही, पण इतर कोणत्याही बाबतीत जर त्याने अपराध केलेला असेल तर मात्र शिक्षा किमान 5 वर्षापासून त्याला शिक्षा चालू होईल आणि दंड मात्र किमान 5 लाख रुपये. म्हणजे हे किमान 5 लाख रुपये किमान 5 वर्षापासून शिक्षेचा फॉर्म्युला आता पुढच्या काही प्रकारात तुम्हाला दिसू शकतो. आता हे झालं एक प्रकार झाला आपला की ज्या ठिकाणी एखादा मृत्यू होऊ शकतो एखाद्या माणसाच्या या संघटनेकडून किंवा अन्य काही अपराध होऊ शकतो, त्यांना ती शिक्षा पाहिली प्रकार 1 मध्ये. आता ह्याच कलम 3 मध्ये दुसऱ्या प्रकारात काय सांगितलंय, जो कोणी एखादा संघटित गुन्हा करेल किंवा त्याची पूर्वतयारी करेल, म्हणजे संघटित गुन्हा करेल किंवा पूर्वतयारी करेल, लक्षात घ्या पूर्वतयारीला पण शिक्षा आहे या ठिकाणी. पूर्वतयारी करेल किंवा प्रयत्न करेल, प्रयत्नाला पण शिक्षा, लक्षात घ्या. प्रयत्न करेल, पूर्वतयारी करेल किंवा त्याचे समर्थन करेल. समर्थन करेल म्हणजे एक प्रकारे थोडक्यात आपल्याला माहिती की समर्थन करणं सुद्धा एक प्रकारे तो अपराध या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि त्याच चितावणी देईल. चितावणी म्हणजे ह्या 4 प्रकारे गोष्टी आपल्याला, म्हणजे एक तर गुन्हा करेल, पूर्वतयारी करेल, प्रयत्न करेल, समर्थन देईल, चितावणी देईल. गुन्हा करण्याला शिक्षा हे आपल्याला माहिती, पण हे 4 प्रकार लक्षात ठेवा. पूर्वतयारी, प्रयत्न, समर्थन करेल, चितावणी देईल. तर त्याला शिक्षा काय आहे, किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस किमान 5 लाख रुपये दंड. लक्षात घ्या, किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास किमान 5 लाख रुपये दंड. हा फॉर्म्युला तुम्हाला इथंही सुद्धा सांगितलं होतं, अन्य अपराध करत असेल तर किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस किमान 5 लाख रुपये दंड. हा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटेल, त्याच्यामुळे ते पाठ करा. आता त्याच कलम 3 मध्ये तिसऱ्या
प्रकारचा अपराध काय सांगितलाय की त्यालाही शिक्षा सेम तशीच आपल्याला पाहायला भेटेल की जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेच्या कोणत्याही सदस्याला आश्रय देईल म्हणजे आसरा देईल किंवा तसा प्रयत्न करेल त्यालाही शिक्षा किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस किमान 5 लाख रुपये दंड। आणि जो कोणी संघटित गुन्हेगारी सदस्य असेल त्यास म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यांदा 3 नंबरचा काय सांगितला की जो कोणी आश्रय देईल त्याला तेवढी शिक्षा, आणि जो कोणी संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असण्याची शिक्षा काय त्याला, समजा ते पुष्पाचा जोडीदार मी तुम्हाला दाखवला किंवा संजू जो काही वास्तव पिक्चर मधला जो काय रघु आहे, रघुचा जोडीदार 1.5 फूट आहे तर तो 1.5 फूट सदस्य आहे तर त्याला शिक्षा किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस किमान 5 लाख रुपये दंड। म्हणजे पहा, मोक्काची कारवाई होत असताना इतर सदस्यांना सुद्धा शिक्षा किमान 5 वर्षापासून ते आजीवन आहे आणि 5 लाख रुपये दंड आहे, हे लक्षात असू द्या। आणि सगळ्यात शेवटचा 5वा जो प्रकार आहे की ज्या कलम 3 मध्ये मोक्का अंतर्गत जी कारवाई होत असते त्यानुसार त्या अपराधाला होणारी शिक्षा की जो कोणी संघटित गुन्ह्याच्या माध्यमातून प्राप्त केलेली मालमत्ता धारण कर म्हणजे संघटनेतून ते लोकांकडून खंडणी गोळा करतात, कुणाच्या सुपारी घेतात, जे आलेली मालमत्ता हवालाचा पैसा असू शकतो ते काय करतात एखाद्या बिझनेसमॅनकडे ठेवतात, तू वापर आणि आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा दे। तर अशा वेळेस जो कोणी प्राप्त केलेली मालमत्ता धारण करेल त्याला मात्र थोडी शिक्षा कमी, बाकी सगळ्यांना 5 वर्षापासून आहे, याला किमान 3 वर्षापासून ते आजीवन कारावास आणि दंड मात्र याचा कमी केला किमान 2 लाख रुपये दंड। का बरं याचा कमी केलं गेलं असेल, कारण याचा प्रत्यक्ष गुन्ह्यात त्या ठिकाणी सहभाग नसतो, परंतु हा मात्र त्यांचा पैसा म्हणजे एक प्रकारे तुम्हाला माहिती आहे तो पैसा, तो मुद्देमाल, ती मालमत्ता सुद्धा पोलिसांसाठी जप्त करणं गरजेचं असतं। तो एक प्रकारे अपराधातून निर्माण केलेली मिळकत असते किंवा तो त्यांचा पुरावा पण होऊ शकतो, आणि हा जर कोणी प्राप्त करत असेल तर त्याला शिक्षा इथं किमान 3 वर्षे आजीवन कारावास प्लस किमान 2 लाख रुपये दंड आहे। फक्त एवढं मात्र 5वा प्रकार सोडला तर बाकी सगळीकडे किमान 5 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस 5 लाख रुपये दंड आपल्याला पाहायला भेटतो। इथंच मात्र जो मालमत्ता संघटनेची धारण करतो त्याला मात्र 3 वर्षापासून ते आजीवन कारावास प्लस किमान 2 लाख रुपये दंड आहे। म्हणजे कलम 3 काय सांगतोय, जे अपराधाला शिक्षा देत असताना इथं आपल्याला कोणाकोणाला शिक्षा प्राप्त होती, इथं जो एखाद्याचा मृत्यू घडून आहे त्याला डायरेक्ट मृत्यूदंड आजीवन पण आहे, जो कोणी सदस्य होईल, जो कोणी प्रयत्न करेल, जो कोणी पूर्वतयारी करेल किंवा जो कोणी चितावणी देईल, जो कोणी प्रोत्साहन देईल किंवा जो कोणी आश्रय देईल, जो कोणी तसा प्रयत्न करेल आश्रय देण्याचा, आणि हे सारे किंवा आता सगळ्यात शेवटचा पण जो कोणी संघटनेच्या वतीने जी काही मिळकत आहेत किंवा प्राप्त झालेली मालमत्ता धारण करेल, तर ह्या साऱ्या लोकांना शिक्षा हा कलम 3 देतो। याचे 5 प्रकार केले गेलेले आहेत, म्हणून ह्या 5 प्रकाराला नाही शिक्षेतून फ्री कलम 3। आता आपल्याला कलम 4 पाहायचा आहे, महत्त्वाचा आहे की संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने बेहिशेबी संपत्ती जवळ बाळगल्यास शिक्षा। आता हे कलम 4 जप्तीचा अधिकार असं लक्षात ठेवू शकतो, जप्तीचा अधिकार, ओके, जप्तीचा अधिकार। आता हा जप्तीचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो, तर कलम 20 जेव्हा तुम्ही अभ्यासाल, कलम 20 मध्ये विशेष न्यायालयाला तो अधिकार आहे, आणि जे विशेष न्यायालय मी कलम 5 स्थापन सांगितलं होतं ते विशेष न्यायालय त्यांना अधिकार आहे त्यांच्या समोर। आता हे बघा इथं संजय दत्त रघु काय सांगते, 25 तोला आहे 25 तोला, म्हणजे हा काय त्याने काय कामाला जाऊन पैसे कमवलेले नाही आहेत किंवा त्याच्या कष्टाचे नाही आहेत। जर समजा हा काय करतो, हीच मालमत्ता 1.5 फुटाकडे ठेवायला देत असेल किंवा अदर कोणत्याही व्यक्तीकडे ठेवायला देत असेल, आणि त्या व्यक्तीला पोलीस जेव्हा अरेस्ट करतात आणि त्यावेळेस विशेष न्यायालयापुढं किंवा पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्यांपुढं तो जर हिशोब देऊ शकला नाही की ही मालमत्ता त्याच्याकडे कुठून आली, हिशोबच देऊ शकला नाही, म्हणजेच ही मालमत्ता जर त्याचा हा रघुसोबत संबंध असेल आणि त्या रघुची मालमत्ता आहे असं पोलिसांना माहिती प्राप्त झालेले, पोलिसांना संदेश पकडण्याचे अधिकार आहे कलम 14 मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत, आणि पोलिसांना माहिती झाले की ही रघुची मालमत्ता 1.5 फुटांनी सांभाळली किंवा धारण केलेली आहे, आणि त्या 1.5 फुटाकून म्हणजे त्याचा तो जोडीदार आहे त्या 1.5 फुटाला जर हिशोब देता आला नाही किती त्याची मिळकत आहे ही सिद्ध करता आलं नाही, तर जप्तीचा अधिकार प्राप्त होतो। विशेष न्यायालय यांना कलम 20 अन्वये काय करते, पोलिसांना किंवा त्यांना सांगते की हे मालमत्ता जप्त करा, म्हणजे विशेष न्यायालय आदेश देईन जप्तीचा आदेश। लक्षात घ्या, संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने बेहिशेबी संपत्ती जवळ बाळगल्याबद्दल शिक्षाही करता येते आणि जप्तही करता येतो कलम 20 अन्वये, आणि शिक्षा काय करता येईल तिने जवळ बाळगल्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत, किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत, ओके, किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत करता येईल, आणि शिवाय किमान 1 लाख रुपये दंड असेल, म्हणजे दंड वाढवता पण येईल, किमान 1 लाख रुपये दंड असेल, आणि दंड वाढवता पण येईल, लक्षात द्या, किमान 1 लाख रुपये दंड आणि दंड वाढवता पण येईल।
लक्षात घ्या. म्हणजे इथं संघटित गुन्हेगाराच्या संघटनेचे सदस्य होते BHP संपत्तीचा जवळ बाळगल्याबद्दल जप्तीचा अधिकार तर सरकारला आहे. सोबत कोणाला शिक्षा आहे की ज्याने जवळ बाळगला तो दुसऱ्याचा अधिकार असंही म्हणू शकतो. अधिकार म्हणजे मालमत्ता. इथं जप्तीचा अधिकार म्हणजे इथं विशेष न्यायालय आदेश देतील कलम 20 अन्वये. आणि इथं जप्त केलेली मालमत्ता तर जप्त होतीच, परंतु ज्याने ती धारण केली होती मालमत्ता त्याला सुद्धा शिक्षा आहे किमान 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंत आणि किमान 1 लाख रुपये दंड किंवा दंड जास्तही होऊ शकतो. अशा प्रकारे आता मित्रांनो हे आपण एक पार्ट 1 म्हणून हा एक लेक्चर होईल. पार्ट 2 आपण अपलोड करतो, ज्या पार्ट 2 मध्ये आपल्याला बाकी उर्वरित सगळी प्रक्रिया पाहिजे. कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 18 आणि कलम 23 की ज्यामध्ये तुम्हाला कळेल की संदेश कसे पकडले जातात, संदेश पकडण्यासाठी काय प्रक्रिया आहे, सोबत पोलिसांसोबत जबाब कसे घेतात पोलीस आणि जबाब घेतल्यानंतर ते कसे पुढे पाठवतात. त्यानंतर आपल्याला कलम 23 की जिथं FIR नोंदपासून ते चार्जशीट दाखलपर्यंतची सगळी प्रक्रिया आपल्याला त्या कलम 23 मध्ये पाहायला भेटेल. आणि कलम 24 जर लोकसेवकाने जर हलगर्जीपणा केला किंवा लोकसेवकाने काम कर्तव्यात चुकारपणा केला तर लोकसेवकाला पण शिक्षा आहे. कलम 24 ते जे आपल्या डिपार्टमेंटला अनुषंगाने असणारे कलम आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.